आणि डेस्टिनेशन? मी महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा कार्यदर्शी. धर्मेंद्र, मला सांगा की मुळात आता तुम्ही ही जी मोहीम राबवताय, ती मोहीम राबवण्यामागचं कारण काय? तुम्हाला काय चित्र दिसलं ज्यामुळे तुम्हाला तुमच्या संघटनेला, समितीला वाटलं की आपण अशा पद्धतीची मोहीम राबवू? याचं कारण म्हणजे आपण आता सध्या बघतो की महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याचशापैकी बाहेरून येणाऱ्यांची संख्या भरपूर झालेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, इकडे महाराष्ट्रात राहून त्यांनी त्यांचं राजकीय हस्तक्षेपसुद्धा सुरू केलेलं आहे. इथे महाराष्ट्रात राहून त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय झाल्याच्या नंतर ते इथे निवडणुकीमध्ये सुद्धा उभे राहिलेले आणि निवडणुकीमध्ये उभे राहिल्यानंतर ते निवडून सुद्धा आलेले आहेत. कारण की त्यांच्या समाजाची संख्या, ज्या बाहेरून आलेल्या मराठी लोकांची संख्या इथे जास्त प्रमाणात आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आज सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 88हून अधिक नगरसेवक हे अमराठी आहेत. जवळजवळ 22हून अधिक अमराठी आमदार आहेत विधानसभेमध्ये आणि 6हून अधिक खासदार हे लोकसभेमध्ये आहेत. म्हणजे ही पुढील पिढ्यांसाठी, ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी पिढी जी राहते, मराठी भाषिक पिढी राहते, ती त्यांच्यासाठी खूप धोकादायक आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं, आज जर पुढ्या भविष्यामध्ये जर यांची संख्या जर वाढली आणि ती वाढल्यानंतर उद्या जे काही प्रश्न निर्माण होतील, ज्या मराठी भाषिकांचे प्रश्न असतील, जे काही त्यांचे विचार असतील, उद्या त्यांच्या बाजूने मांडणारा कोण असणार आहे? जर अमराठी संख्या जर वाढली तर उद्या विधानसभेमध्ये यांचे मराठी लोकांचे प्रश्न मांडणारे कोण असणार आहे? मराठी माणूस असेल का तिथे? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु ज्या वेळेला मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेला मुंबई ही त्याही वेळेला आर्थिक राजधानीचा दर्जा जरी नसला तरी आर्थिकदृष्ट्या अतिशय मोठं असं असलेलं शहर होतं. इथे अमराठी लोकांची संख्या तुलनेत जास्त आहे राज्याच्या इतर भागांपेक्षा. त्यामुळे कदाचित हे प्रतिनिधित्व जास्त मिळत असेल तेव्हा आणि आतामध्ये काही फरक जाणवतो का तुम्हाला? हो, नक्कीच फरक जाणवतो. कारण की त्यावेळी मला वाटतं मुंबईमध्ये आपला जवळजवळ 60% हा मराठी भाषिक संख्या होती आणि जवळजवळ 40% ही सगळ्या राज्यातून आलेली लोकंही आपल्या वेगवेगळ्या मार्गातून उद्योगधंद्यासाठी आले. तेव्हा त्यांनी असं राजकीय भाग असं बघून कुठं विचार नाही केला. ते फक्त त्यांच्या उद्योगधंद्या संदर्भातच त्यांचा दृष्टिकोन होता, बाकी नाही. पण हळूहळू पुढे ज्या बाहेरून येण्याची संख्या जेव्हा जास्त झाली तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांची बाजू मांडण्यासाठी, ते त्यांचे विचार मांडण्यासाठी, की त्यांचा समाजाचा विचार करण्यासाठी त्यांनी या राजकारणामध्ये त्यांनी पाऊल टाकलं. परंतु आता ही सगळे मोहीम राबवल्यानंतर याचा परिपाक काय म्हणाल? मोहीम राबवली, तुम्ही लोकांमध्ये गेला, त्यांच्यासाठी गेला, पुढे काय? मोहीम घेण्याचं कारण म्हणजे एकच आहे की आता लोकांपर्यंत जनजागृती करणं आमचं एक काम आहे. कारण की मराठी या विषयासाठी आता कुठलाही पक्ष राहिलेला नाही आहे, की कुठलाही पक्ष मराठीसाठी काम करत नाही. हे आता आपण बघतोच की सध्याचं राजकीय घडामोडी आपण काय चालू आहे, की मराठीसाठी काय करावं, कुठल्या पक्षाने अशी ठाम भूमिका घेतली आहे. जे पक्ष मराठीसाठी स्थापन झाले त्यांनी आता इतक्या वर्षात 60 वर्षामध्ये काय महाराष्ट्रात आणि मराठी माणसाचं भलं केलं आहे? आज मुंबईमध्ये आज किती टक्के मराठी लोक राहिलेले आहेत? ज्या वेळेला 2011 साली जनगणना झाली त्यावेळेला 69% मराठी होती आणि 31% ही अमराठी संख्या होती 2011च्या जनगणनेनुसार. आज 2023 तो टक्का कमी झालेला असेल की वाढलेला असेल? साहजिकच आहे, तो वाढलेला असतो. म्हणजे येणारी पुढच्या आपल्या मराठी भाषिकांच्या पिढीसाठी ही खूप धोकादायक असणार आहे. उद्या जर येणाऱ्या काळामध्ये जर ते जर 50% झाले किंवा 60% झाले आणि आपण 40% झालो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या भूमीमध्ये, मग आपण अल्पसंख्याक झाल्याच्या नंतर कायदे कानून हे कोणासाठी असणार आहे? मनसे कायम मराठी माणसाची भूमिका घेत आहे म्हणजे त्यांची स्थापना त्या विषयावर झालेली. तुम्हाला वाटत नाही की ते संरक्षण करू शकतील किंवा त्यांना पण लोक साथ देत नाही असं तुम्हाला वाटतं? काय वाटतं तुम्हाला? मी राजकीय पक्षाबद्दल मी काही जास्त काही बोलू शकत नाही. कारण की त्यांनी ज्या पक्षासाठी त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की त्यांनी त्या पक्षासाठी जी स्थापना केली, काही वेळ केला त्यांनी, नाही असं नाही, आणि अजूनही करतायत. पण ठोस भूमिका काय? खरंच तुम्ही मराठीसाठी करताय का? आज मराठी माणसांवरती अन्याय अत्याचार होत आहे. आज मराठी माणसांना मुंबईमध्ये घरं मिळत नाही आहे. आज मराठी लोकांना, तरुणांना मुंबईमध्ये रोजगार मिळत नाही आहे. मग या संदर्भात तुम्ही काय केलं आहे याचा काही विचार करत नाही. पण मग त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी माणसं किंवा आम्हाला निवडून दिलं, आम्हाला प्रतिनिधित्व दिलं तर आम्ही काहीतरी करू शकतो. पण मग त्यांना मिळणारं प्रतिनिधित्व पण कमी होत चाललं.
कसं आहे माहिती आहे का, त्यांनी जी भूमिका घेतात आणि त्या भूमिका घेतल्यानंतर तुम्ही कितपत त्या भूमिकेच्या पोलवर जाता, किती लोकांच्या तळागाळापर्यंत जाऊन तुम्ही त्यांची कामगिरी करता, त्यांना किती समजून घेतात, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे लोकांना आता कळालेलं आहे की ज्या पक्षासाठी त्यांनी सतरंजी सुद्धा उचललेलं आहे, सगळं काही केलं आहे, पण आता काय झालं शेवटी आपण राजकारण बघतो. सध्याच्या घडामोडीनुसार आपण महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती काय निर्माण झाली, महाराष्ट्राचा विचार केला जातोय का, नाही केला जातोय, मराठी लोकांचा विचार केला जातोय का, नाही केला जातोय. मराठी माणसाने करावं काय.